जिल्ह्यात उकाडा वाढला असताना सांगली शहरासह मिरज, आटपाडी, ईश्वरपूर तालुक्यात तसेच तासगावातील हातनूर भागात दुपारी जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आटपाडी तालुक्यात डाळिंब बागांना पावसाचा फटका बसलाय. पेरणीपूर्व मशागतीसाठी पोषक वातावरण निर्माण केलं तर कुठे नुकसान झालंय. वीज पुरवठा खंडित तर रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचं चित्र आहे. चालू वर्षी पावसाचा अंदाज कमी असल्याने टंचाईची समस्या निर्माण होण्याची भीती आहे. उकाडा वाढला असताना बुधवारी जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. सांगली शहरात दुपारी चांगलाच पाऊस झाला. आटपाडी तालुक्यात सायंकाळी आलेल्या वादळामुळे अनेक डाळिंब बागातील झाडे मुळासकट उन्मळून पडली तर हजारो फळे जमिनीवर कोसळली. वर्षभराच्या मेहनतीनंतर विक्रीसाठी तयार असलेल्या फळांचं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झालेत. घमाजी राघू मरगळे, शशिकांत आप्पा मुढे यांच्यासह 15 ते 20 शेतकऱ्यांच्या बागांना मोठा फटका बसल्याचं समोर आले. ईश्वरपूरमध्ये सकाळी वादळी वारं आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. अवघ्या तासाभरातच शहरातील अनेक सखल भागात जलमय झालेला आहे. शहरातील अनेक मार्गांवर गटारी तुंबून पाणी रस्त्यावर आलं. काही घरांच्या अंगणातही पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली. पेठनाका परिसरातील कराड सांगली मार्गावर पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. हातनूरसह तासगाव तालुक्यातील अनेक भागात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झालाय. अनेक झाडे उन्मळून पडली, वीज खांब कोसळले आणि तारा तुटल्याने हातनूर, विसापूर, बोरगाव उपकेंद्रांचा वीज पुरवठा खंडित झाला. अवकाळी पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीत 7 उमेदवारांचे 11 अर्ज वैध ठरले तर एका उमेदवाराचे 2 नामनिर्देशन पत्र अवैध ठरलेत. भाजपकडून धैर्यशील कदम, शरद पवार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार म्हणून अभयसिंह जगताप यांचे अर्ज वैध ठरलेत. बाळासाहेब पाटील यांची उमेदवारी अपक्ष राहिली आहे. तसेच एकनाथ शिंदे शिवसेनेचे तानाजी पाटील यांचा अपक्ष अर्ज वैध राहिलाय. आता तानाजी पाटील आपला अपक्ष अर्ज मागे घेणार की कायम ठेवणार, यानंतर ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी हे आता स्पष्ट होईल. दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी पाटील यांना मुंबईला भेटीसाठी बोलावले. आज रात्री या दोघांमध्ये भेटीदरम्यान काय चर्चा होते आणि त्यानंतर तानाजी पाटील काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. जर तानाजी पाटील यांनी आपला अपक्ष अर्ज कायम ठेवला तर महायुतीतच भाजप विरुद्ध शिवसेना असा संघर्ष होण्याची शक्यता आहे. महायुतीत जागा वाटपाची चर्चा होण्यापूर्वीच्या सांगली सातारा विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील पक्षाकडून अर्ज दाखल करण्यास सांगितलं नसल्याचं स्पष्ट केलं. यानंतर भाजपमध्ये चिंतेचं वातावरण होतं. आता पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तानाजी पाटील यांना बोलावणं पाठवल्याने काय निर्णय होतो याकडे आता लक्ष लागलं. यंदा पावसाला विलंब होणार असून प्रमाणही कमी राहणार आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे कोयना धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होतोय. संभाव्य टंचाईच्या परिस्थितीमुळे कृष्णा नदीतून गुरुवार ते रविवार या कालावधीत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या तसेच बिगर सिंचन योजनांसाठी पाणी उपसा बंदी करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी दिली आहे. सांगली सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत उपसाबंदी असून केवळ पिण्याच्या पाण्याच्या योजना सुरू राहतील असे आदेश दिलेत. कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्याने सातारा व सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 मधील कलम 11 व 49 मधील तरतुदीनुसार गुरुवार दिनांक 4 जून रोजीपासून ते रविवार दिनांक 7 जून 2026 रोजी इथपर्यंत शेतीसाठी खाजगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांचे पाणी उपसा बंदी करण्यासाठी येत असल्याचा उपसा बंदी आदेश काढलेत. या कालावधीमध्ये पिण्याचं पाणी पुरवठा करणाऱ्या योजनांव्यतिरिक्त इतर कारणासाठी कृष्णा नदीतून पाणी उपसा केल्यास सदर उपसा अनधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना आणि विद्युत पुरवठा 1 वर्षाच्या कालावधीकरिता रद्द करण्यात येईल. तसेच उपसा सिंचन सामुग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान सोमवार दिनांक 8 जून 2026 पासून ते गुरुवार दिनांक 11 जून 2026 पर्यंत उपसा सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आदेशात म्हटलंय. महाराष्ट्र शासनाने शक्तीपीठ महामार्गाची सुधारित अधिसूचना जाहीर केलेली आहे. ही अधिसूचना जाहीर झाल्यानंतर
या महामार्गात सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आपल्या हरकती दाखल केल्या. शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा यासाठी खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यात सुरू असलेल्या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी शनिवार दिनांक 6 जून रोजी दुपारी 12 वाजता विवेकराज मल्टीपर्पज हॉल, मायनी रोड, विटा येथे शेतकऱ्यांचे नेते माजी खासदार राजू शेट्टी येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक, ॲडव्होकेट सुभाष पाटील आणि ॲडव्होकेट दीपक लाड यांनी दिली आहे. त्यावेळी पुढे बोलताना ॲडव्होकेट मुळीक म्हणाले, ज्या महामार्गात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्याच्यासोबतच गावातील अन्य शेतकऱ्यांनाही या महामार्गामुळे त्रास होणार आहे. त्यामुळे ज्या गावातून महामार्ग जाणार आहे त्या संपूर्ण गावांचा या महामार्गास विरोध आहे. या महामार्गाविषयी जनभावना समजून घेण्यासाठी शासनाने संबंधित गावामध्ये जाऊन जनसुनावणी घ्यावी. तसेच महामार्ग जाणाऱ्या प्रत्येक गावात महामार्गाला मंजुरी घेण्यासाठी ग्रामसभा घेऊन जनभावना समजून घ्यावी. सध्या महागाई, इंधन आणि खत टंचाईमुळे अगोदरच शेतकरी आणि राज्यातील जनता अडचणीत आहे. त्यात गरज नसताना शक्तीपीठ महामार्गामुळे हिंसाचार, जनक्षोभ वाढू लागलाय. तसेच पोलीस आणि प्रशासन यांच्यावरील ताण निर्माण होतोय. महामार्गाला असलेला विरोध पाहता शासनाने बंदोबस्तासाठी वाया जाणारा वेळ आणि पैसा वाचवून तसेच आंदोलनासाठी शेतकऱ्यांनाही खर्चात न पाडता शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे. मिरज तालुक्यातील एका गावामध्ये राहणाऱ्या नोकरदार तरुणाची शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचं आमिष दाखवून तब्बल 1,33,00,000ची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. ही घटना जुलै 2021 ते मंगळवार 2 जून 2026 या कालावधीमध्ये सांगलीत घडली आहे. या प्रकरणी सुधीर धोंडीराम चंदुरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, किरण वसंत कुंडले, चेतन खोत, महेश झाडबुके आणि स्नेहा खोत या 6 जणांवर गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी सुधीर चंदुरे हे नोकरदार असून ते मिरज तालुक्यातील आरग गावामध्ये राहतात. सुधीर चंदुरे यांची संशयित समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, किरण वसंत कुंडले, चेतन खोत, महेश झाडबुके आणि स्नेहा खोत यांच्याशी ओळख झाली होती. संशयितांनी ओळखीचा फायदा घेत शहरातील TWJ असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत जादा परताव्याचं आमिष दाखवलं. चांदुरे यांची वारंवार भेट घेऊन संशयितांनी चंदुरे यांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे चंदुरे यांनी कंपनीत मोठ्या रकमेची गुंतवणूक केली. प्रारंभी काही महिने त्यांना गुंतवणूक केलेल्या रकमेवर नियमित परतावा देण्यात येत होता. मात्र त्यानंतर परतावा देण्याचं बंद करण्यात आलं. चंदुरे यांनी या संदर्भात वारंवार संशयितांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे गुंतवणूक केलेली रक्कम आणि परतावा न देता 1,33,00,000 रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद चंदुरे यांनी नोंदवली आहे. पोलिसांनी संशयित 6 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सांगलीतील गणेश मार्केटमधील गाळेधारकांनी परस्पर दुकान गाळ्यांची भिंत पाडून मोठे गाळे तयार केलेत. या प्रकरणी महापालिकेच्या मालमत्ता विभागाने 70 गाळेधारकांना नोटीस बजावून तातडीने गाळे पूर्ववत करावेत, अन्यथा गाळे ताब्यात घेण्याचा इशारा दिलाय. दरम्यान या नोटिसा मागे घ्याव्यात अशी मागणी गणेश मार्केटमधील गाळेधारकांनी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे. महापालिकेच्या वतीने खोकीधारकांचं पुनर्वसन करण्यासाठी येथील स्टेशन चौकात गाळे बांधलेत. या ठिकाणी खोकीधारकांना गाळे देऊन त्यांचं पुनर्वसन करण्यात आले. हे दुकान गाळे भाडे तत्वावर दिलेली आहेत. प्रत्येक गाळेधारकांना 6x7ची जागा दिली गेली आहे. या गाळ्यांमध्ये महापालिकेच्या अटी शर्तींमध्ये तसं नमूद आहे. तरीही दुकान गाळ्यांची भिंत पाडून दुकान गाळ्यात बदल केल्याचं निदर्शनास आल्यावरून महापालिकेच्या मालमत्ता अधीक्षक प्रमोद राजपूत यांनी 70 गाळेधारकांना नोटीस बजावली आहे. दुकान गाळ्यात केलेला बदल 5 दिवसात जैसे थे करावेत, अन्यथा भाडे तत्वावर दिलेला दुकान गाळा ताब्यात घेण्यात येईल असं नोटीसमध्ये म्हटलंय. दरम्यान गणेश मार्केटच्या गाळेधारकांनी बुधवारी महापौरांची भेट घेऊन नोटिसा मागे घेण्याची मागणी केली. मिरजेत टाकळी रोडवर प्रदीप उर्फ शिवथनीकर या तरुणावर तलवार, कोयता अशा धारदार हत्याराने वार करत खुनी हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांना मतीन काझी, शौकत शेख, आयन लांडके, शोएब शेख या चौघांसह अन्य 2 अनोळखी अशा 6 जणांविरुद्ध मिरज शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस आणखी हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. तपासादरम्यान हल्ल्यासाठी वापरण्यात आलेली 4चाकी मोटार पोलिसांच्या हाती लागली. शहरातील एका हॉटेलमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या वादातून हा हल्ला करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रदीप उर्फ शिवथनीकर या तरुणावर मिरज टाकळी रोडवर हल्ला करण्यात आला. हल्ल्यात त्याच्या शरीरावर अनेक वार करण्यात आले. यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झाला. घटनास्थळी तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता.
या घटनेनंतर जखमी तरुणास मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथके हल्लेखोरांचा शोध घेतात. या प्रकरणी पोलिसांना मतीन काझी, शौकत शेख, आयन लांडगे, शोएब शेख या 4 जणांची नावे निष्पन्न झाली आहेत. कडक उन्हाळा आणि बाजारपेठेत दर नसल्याने वांगी फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. सांगलीजवळ असलेल्या डिग्रज येथे रस्त्याकडेला कित्येक किलो वांगी फेकून दिल्याचं दिसून येते. बाजारात अवघे 30 रुपये किलो वांग्याला दर आहे. त्यामध्ये तोडणी, वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्याने वांगी फेकून दिल्याचं दिसून येते. राज्यासह देशात डिझेल टंचाईमुळे महागाई वाढती. अशातच बाजारात भाजीपाल्याला चांगला दर मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. मात्र बाजारपेठेत उलट चित्र आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसल्याचं चित्र आहे. सांगलीसह इतर बाजारपेठेत अवघे 30 रुपये किलो वांग्याला दर मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी डिग्रज येथे वांगी रस्त्यावर फेकून दिल्याचं निदर्शनास आलं. कष्टाने पिकवलेल्या मालाला दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. मिरजेत डॉक्टर सुरेश भाऊ खाडे कला, क्रीडा व युवा मंचच्या वतीने कामगार मंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य लेझिम स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित 7 संघांनी आपला पारंपरिक आणि शिस्तबद्ध खेळ सादर करत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे नेटके आणि यशस्वी संयोजन उदय सावंत, दीपक सावंत, विजय मगदूम, राजू चव्हाण, धैर्यशील पवार आणि विजय लांडगे यांनी केलं होतं. पद्मश्री पुरस्काराचे मानकरी अशोक खाडे, स्वतः आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, सौ सुमन खाडे, रसिका खाडे, भाजप अल्पसंख्याक प्रदेश सचिव फारुखभाई शेख, मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख काकासाहेब धामणे, नगरसेवक दयानंद खोत, मोहन वाटवे, विक्रम पाटील आणि माजी नगरसेवक अजित दोरकर यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते खेळाडूंचा उत्साह वाढवण्यात आला. स्पर्धेचं अचूक आणि निष्पक्ष मूल्यमापन करण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील नामांकित व्यक्तींनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. बापू समलेवाले, संजय चव्हाण, महेश खाडिलकर या तिघांनी मुख्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. महाराष्ट्राच्या मातीतील पारंपरिक खेळ जिवंत ठेवण्यासाठी आणि तरुणाईला क्रीडा मंच मिळवून देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लेझिम संघांनी सादर केलेल्या चित्तथरारक कौशल्यामुळे मिरजकरांना एक अभूतपूर्व क्रीडा मेजवानी अनुभवता आली आहे.